पुण्यातील जैन बोर्डिंगच्या आंदोलनामध्ये आज एक महत्त्वाची बैठक बोलावली गेली आहे। जैन समाजाच्या या बैठकीमध्ये राज्यसभा देशातील अनेक जैन गुरूंनी त्याचबरोबर 117 शिखर संस्थांच्या सदस्यांनी सहभाग नोंदवणार असल्याचं सांगितलंय। यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि मूर्तीची सुद्धा मोजमाप घेऊन देवाचा सुद्धा अपमान केला जात असल्याचं दिसतंय। विशाल गोखले यांनी पुढे येऊन हा करार रद्द करावा अशी मागणी जैन समाजाने केलेली आहे। दिवस झालं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव सुद्धा सातत्याने पुढे येत होतं। त्यानंतर आज खरं तर जैन बोर्डिंगमध्ये आंदोलन सुरू आहे महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि आज एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे। जैन समाजाचे सगळे लोक या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत पांडे सर आहेत। काय नेमकं आजच्या बैठकीचा उद्देश आहे आणि या बैठकीत काय ठरणार आहे? कारण खासदार राजू शेट्टी सुद्धा आज येणार आहेत, त्यांच्यावर सुद्धा काल मुरलीधर मोहोळ यांनी आरोप केले। आजच्या या चिंतन बैठकीमध्ये ज्या जैन धर्मियांच्या ज्या शिखर संस्था आहेत, देशभरातल्या विविध संस्था, त्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि त्यांचे प्रतिनिधी इथे येणार आहेत। या बैठकीचं मूळ स्वरूप आहे की एक संदेश द्यायचा आहे सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकारना की हा जो विषय जैन बोर्डिंगचा हा कुठंतरी ताबडतोब सरकारने हस्तक्षेप करून ताबडतोब यामध्ये मार्ग निघायला पाहिजे। मार्ग म्हणजे ही जी जो करारनामा आहे तो रद्द झाला पाहिजे। काल सर्वांची एकच मागणी होती, अण्णा जे काल बोलले की सगळ्यांचं एकच म्हणणं की तुम्ही असं बोला की डील रद्द झाली पाहिजे, तेच बोलत नाहीये। आणि दुसरं की हा विषय अल्पसंख्याक समाजाचा आहे, त्यामुळं सर्वजण इथं चिंतन करणार आहे की ज्या अशा प्रकारे काही गोष्टी घडतात आहे। आता बघा, मंदिर सिद्ध करावं लागतंय, म्हणजे भारताच्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये मंदिराचं अस्तित्व। आता काल स्वतः अण्णाच्या मंदिरात बसले, आता कोणता पुरावा पाहिजे? म्हणजे देवाच्या मूर्तीचं पार फुटपट्टी घेऊन माप घ्यावं लागलं की मूर्ती आहे का नाही आहे, म्हणजे हे भयानक आहे सगळं। म्हणजे एवढं डोळ्यानं दिसतं ना मंदिर। कालच्या सर्वेक्षणावर तुम्ही असं म्हणताय फुटपट्टी घेऊन माप? हो, याच्यामुळं आम्हाला जे बाकीच्या लोकांचे जे निरोप आले ना की ते म्हटले की तुम्ही असं, म्हणजे ही देवाची विटंबना आहे। म्हणजे एका बसलेल्या मूर्तीची ते आहे का नाही हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला फुटपट्टी घेऊन त्या मूर्तीची माप घ्या, लांबी रुंदी, अहो डोळ्यानं दिसते ना मूर्ती। म्हणजे हे इतकं भयंकर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।